पुढच्या श्लोकामध्ये कवी म्हणतात की या विश्वातील काही लोक इहलोकामध्ये सुख मिळावं म्हणून झटत असतात, काही लोक परलोकामध्ये सुख मिळावं म्हणून झटत असतात. आपण मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं की एका दिवसात पूर्ण होणाऱ्या आणि जवळच्या प्रवासासाठी काही लोकांचे प्रयत्न चालू असतात आणि काही लोकांचे प्रयत्न दीर्घकाळ चालणाऱ्या आणि लांबच्या प्रवासासाठी चालू असतात. एका दिवसात म्हणजे कमी कालावधीत पूर्ण होणारा जवळचा प्रवास म्हणजे ह्या लोकातलं आयुष्य, आणि दीर्घकाळ चालणारा आणि लांबचा प्रवास म्हणजे परलोकाची व्यवस्था. एक दृष्टांत आहे त्यासाठी की एक धनिक आहे, एक संत आहे. तर धनिक असतो, सर्वात प्रथम राजासमोर धनिक येतो आणि त्याच्याबद्दल राजा विचारतो तू काय करतोस. तो धनिक म्हणतो मी व्यापार करतो आणि दान धर्म करतो. तर राजा म्हणतो हा इथेही आहे आणि तिथेही आहे, म्हणजे इथेही हा आनंद भोगतोच आहे आणि दानधर्म करत असल्यामुळे तिथे गेल्यानंतर सुद्धा आनंद भोगेल. मग राजासमोर एक तपस्वी येतो. राजा म्हणतो काय करतोस. तपस्वी म्हणतो मी कठोर तपश्चर्या करतो, सुखाचा त्याग करून संसाराचा त्याग करून मी वनात राहतो. राजा म्हणतो हा इथे नाही तिथे आहे. नंतर एक सामान्य माणूस येतो, त्याला राजा विचारतो काय करतोस. राजा तो सामान्य माणूस म्हणतो मी आपलं माझं जीवन जगतो. म्हणजे जेवढं मला जमेल तेवढं जगतो, जो आनंद भोगायला मिळेल तो भोगतो आणि देवाधर्माचं काय नाही करत. तर राजा म्हणतो हा इथे आहे पण तिथे नाही, म्हणजे इथलं सुख भोगतोय पण पुढे काही ह्याला सुख नाही आहे. आणि मग एक दुर्जन येतो. त्या दुर्जनाला राजा विचारतो काय करतोस. दुर्जन म्हणतो मी चोरीमारी करून धन कमवतो. राजा म्हणतो हा इथेही नाही आणि तिथेही नाही, म्हणजे हा जो दुर्जन आहे ह्याला इथे सुख मिळणार नाहीच. चोरीमारी करतो म्हणजे कधीतरी हा पकडला जाणार आणि कोणीतरी ह्याला दंडित करणार, आणि पापाची वृद्धी केल्यामुळे तिथे गेल्यानंतर सुद्धा दुःखच भोगायला लागेल. तर काही लोक इहलोकातील सुखाची व्यवस्था करत असतात, काही लोक परलोकाच्या सुखाची व्यवस्था करत असतात. पण जगन्नाथ पंडित गंगेला म्हणतायत माझी मात्र अशी स्थिती आहे, मी याही लोकाची चिंता करत नाही, मी परलोकाची देखील चिंता करत नाही आणि मी कसलीच चिंता करत नाही. मी फक्त तुझ्या आश्रयाला येतो, तुझ्या पाण्यामध्ये स्नान करतो आणि शांत झोपून जातो. तुलसी भरोसे राम के निश्चिंत होकर सोये, अनहोनी होनी नहीं होनी होय सो होय. म्हणजे मी आता अशा अवस्थेला पोचलेलो आहे की अघटित जरी काही घडलं माझ्या बाबतीत तरी देखील मी तुझा प्रसादच तो समजतो, कारण ते माझ्या हिताचंच घडलेलं आहे. अनिष्ट जे काही घडलंय ते अनिष्ट नसून ती इष्टापत्ती आहे असंच मी आता समजायला लागलोय. ही स्थिती सतत गंगेच्या सान्निध्यामुळे त्या कवीला प्राप्त झालेली आहे.
की त्याच्यासाठी आता अघटित घटित असं काही शिल्लकच राहिलं नाही. सगळं जे काय घडलंय ते घडतंय ते माझ्या हिताचंच घडतंय. नारद मुनींची जी पूर्वपीठिका आहे, नारद मुनी म्हणजे देवर्षी नारद होण्याच्या आधी ते गंधर्व नारद असतात. आणि गंधर्व नारद असताना त्यांच्याकडनं एक अपराध घडतो आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून, म्हणजे त्याचं फलित म्हणून त्यांना एका दासीच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. दासीच्या पोटी जन्म घेतल्यानंतर त्या जागेत, त्या ठिकाणी चातुर्मास्य करण्यासाठी काही संन्यासी येतात. कारण संन्यासी हे चातुर्मासामध्ये मार्गक्रमण करत नाहीत, पुढे जात नाहीत, एका ठिकाणी कुठेतरी थांबतात. आता तुम्हाला ही गोष्ट चांगली माहिती असेल, इथे काही चातुर्मास्य काही लोकांची झालेलीही असतील, असं मला एक तर्क वाटतो माझा, की ते जे कोण संन्यासी महात्मे आहेत ते तिथे थांबतात. आणि हे जे तो दासीपुत्र असतो त्याला तो अवसर प्राप्त होतो त्या संन्यासी महात्म्यांची सेवा करण्याचा. तर अन्न तर शिजवण्याची वेळ येत नाही, ते लोक स्वयंपाकी असतात. स्वयंपाकी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः शिजवून खाणारे. पण त्यांचं अन्य जी काही सेवा असते, स्वच्छता वगैरे, झाडलोट, हे सगळं ती दासी करत असते. आणि हा जो मुलगा असतो दासीपुत्र, तो त्यांच्या उष्ट्या पत्रावळी उचलण्याचं काम करत असतो. आणि ते जे संन्यासी असतात त्यांनी जेवून जे उष्ट असतं, त्या शीतळ असतात, ती हा मुलगा खातो. त्यांची उष्टी शीतळ पडलेली, भूमीवरती पडलेली, म्हणजे सारवलेली भूमी, त्याच्यामध्ये सुकलेलं शेणाचा कण असतात अंश, त्याच्यामध्ये मिश्रित झालेली ती संन्यासांचं उष्ट, ते सगळं तो भक्षण करतो. आणि ते 4 महिने त्याच्या पोटात जाऊन जाऊन त्याची एवढी चित्तशुद्धी होते की नंतर ते संन्यासी निघून जातात. आणि अचानक एका दिवशी पहाटे त्याची आई दोहन करायला जाते, तेव्हा तिला सर्पदंश होतो आणि ती मरते. तर हा दासीपुत्र म्हणतो हा भगवंतांचा अनुग्रह आहे, हा भगवंतांचा प्रसाद आहे, असं म्हणून ते गृहत्याग करतात. आणि पुढे गेल्यानंतर त्यांना एका क्षणासाठी भगवंतांचं दर्शन होतं. हा कसला प्रभाव होता? त्या संन्यासी जनांचं जे ते उष्ट आणि हे खात होते ना, त्याने त्यांचं चित्तशुद्धी झाली. तर त्यांची अशी अवस्था प्राप्त झाली होती की त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही आपल्या चांगल्यासाठीच आहे असंच त्यांनी धारणा करून घेतलेली असते. म्हणून ते लोक इष्टापत्ती म्हणतात. आपत्ती आली ना ती चांगलीच आहे. पुढे कवी म्हणतात, तू पापाचरण करणारे जे आहेत ते त्यांचा स्वभाव त्याग करत नाहीत, तू पापहरण करण्याचा तुझा स्वभाव त्याग करत नाहीस. कवी म्हणतो मी पापी आहे आणि मी माझा पाप करण्याचा जो स्वभाव आहे तो सोडत नाहीये, आणि तू माझा पाप संपवण्याचा जो स्वभाव आहे तो तू सोडत नाहीस. महाभारतामधलं वाक्य आहे, जानामि धर्मम नच मे प्रवृत्तिही, जानामि अधर्मम नच मे निवृत्तिही. पण हे वाक्य कोण म्हणतं? हे वाक्य महाभारतातलं आहे म्हणून ग्राह्य नाही. एखादी गोष्ट आपण म्हणतो, आपल्याला उद्धृत केली जाते की हे वाक्य महाभारतात लिहिलंय, पण ते कोणी म्हटलंय, कुठे म्हटलंय, का म्हटलंय, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. हे वाक्य उच्चारणारा जो आहे ना तो जात्या दुष्ट आहे. त्याला युधिष्ठिर सुयोधन म्हणायचे आणि सगळे बाकीचे दुर्योधन म्हणायचे. आपल्याला असं वाटेल की युधिष्ठिर महाराज एवढे सज्जन आहेत की ते कोणाला दुर्योधन म्हणतच नाहीत, ते सुयोधन म्हणतात. पण नीट विचार करा, जर दुर्योधन हे नाव वाईट असेल तर कोणी माता पिता आपल्या मुलाचं नाव दुर्योधन ठेवतील का? आणि तेव्हाच आहे, आताचे नाही, नक्ष दक्ष भिक्षा अशी सगळी, म्हणजे सोहम अथर्व रेलचेल, शिवम शुभम असे नाही, तेव्हाचे आहेत ते, द्वापार युगातले आहेत ते. जर का नाव ठेवतायत, नामकरण गुरुजींना विचारून करतायत, तर दुर्योधन नाव ते
वाईट आहे म्हणून ठेवतील का? नाही, दुर्योधन हे नाव वाईट नाही आहे. दुर्योधन शब्दाचा अर्थ आहे जो युद्धामध्ये जिंकायला दुष्कर आहे, ज्याला सहजासहजी युद्धात जिंकता येत नाही. दुर्योधन. दुःशासन, जो दुष्टांना शासन करतो तो दुःशासन. ह्या हेतूने ती नावं ठेवलेली आहे. आणि सुयोधन म्हणणं म्हणजे डिमॉरलाइज करण्यासारखं आहे. त्या दुर्योधनाला सुयोधन म्हणणं म्हणजे हा युद्धात जिंकायला सोपा आहे असं म्हणण्यासारखं आहे. तर दुर्योधन काय म्हणायचा, मला धर्म कळतो काय आहे पण माझी त्याच्यात प्रवृत्ती होत नाही. मला अधर्म कळतो काय आहे पण माझी त्याच्यातून निवृत्ती होत नाही. कारण मला हे दिसतंय की तुम्ही सगळे पांडव महाबलशाली, भीम, अर्जुन, हा अर्जुन ह्याच्यात एवढी शक्ती आहे की हा एकटा अख्खी माझ्या सकट सगळी कौरव सेना, भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कर्ण, अश्वत्थामा ह्या सगळ्यांना लोळवू शकतो. अर्जुन एवढा शक्तिशाली आहे की आम्हा सगळ्यांना हा एकटा गार करू शकतो. पण तो धर्माचं पालन करतोय म्हणून माझ्यासमोर गुडघे टेकून बसलाय. कारण द्यूतात हरले होते ना ते, आणि द्यूतामध्ये त्यांनी काय दुर्योधन पण भाऊपणाला लावायचा. दुर्योधन जे जे पणाला लावायचा त्याच्या कॉन्ट्ररी समोरून तेवढंच सगळं स्टेक वरती घ्यायला लागायचं. दुर्योधने जर का 100 भाऊ पणाला लावले तर युधिष्ठिरला सुद्धा त्याचे 4 भाऊ पणाला लावणं भाग आहे. मग डाव जो जिंकला त्याची ते जे त्याच्यावरती जी बोली लागलेली असते ती जिंकणाऱ्याची होते. आता तो म्हणाला तू 4 भाऊ पणाला लावलेस, तू द्यूताला नाही, धर्म काय सांगतो द्यूताला नाही म्हणू शकत नाही म्हणून तू द्यूताचं आमंत्रण स्वीकारलंस. धर्म काय सांगतो ज्याला द्यूत खेळता येतो त्याने द्यूत खेळलाच पाहिजे. त्याच्यामुळे असं नाही होऊ शकत की जर कृष्ण तुझ्या बरोबर असते तर तुझ्या बाजूने कृष्ण खेळले असते, असं नाही होऊ शकत. कारण तुला द्यूत येतो, माझ्यामध्ये तसं नाही. दुर्योधन म्हणतो मला द्यूत येतच नाही म्हणून माझ्या बाजूने शकुनी मामा खेळतोय. त्यामुळे धर्माचं पालन करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुला स्वीकाराव्याच लागतील. द्यूताचं आमंत्रण स्वीकारायला लागेल आणि मी ज्या ज्या गोष्टी पणाला लावतोय त्या त्या गोष्टी तुला पण पणाला लावायला लागतील. मी माझी पत्नी पणाला लावतो, तू तुझी पत्नी पणाला लाव. मी माझे भाऊ पणाला लावतो, तू तुझे भाऊ पणाला लाव. मी माझं सैन्य पणाला लावतो, तू तुझं सैन्य पणाला लाव. त्यामुळे जे पणाला लागत होतं ते दोन्हीकडनं लागत होतं. मग भाऊ सगळे 4ही भाऊ पणाला लागले, हरले आणि त्यांना गुडघ्यावर बसवलं दुर्योधनाने आणि म्हणाला बघा हे शक्तिशाली आहेत सगळे, या प्रत्येकात एवढी शक्ती आहे की आम्हा सगळ्यांचा नाश करू शकतं, पण हे धर्माचं पालन करतायत म्हणून माझ्यासमोर हतबल होऊन गुडघ्यावर बसलेले आहेत. जर ह्याने धर्म सोडला तर आम्हाला हे मारून टाकतील आणि मी अधर्माचं पालन करतोय म्हणून मी ह्यांच्या डोक्यावर नाचतोय. मी बलशाली आहे, मला जर का धर्म निर्बल बनवत असेल तर मला धर्म नको, मला शक्तिशाली बनायचंय. पहिल्या दिवशी सांगितलं काय करतो आणि का करतो हे 2 प्रश्न विचारायचे. धर्माचं पालन मी का करतो, शक्तिशाली बनण्यासाठी करतो का नाही. या प्रश्नाचं उत्तर दुर्योधनाने शोधलंच नाही की धर्माचं पालन करायचं का असतं. म्हणून त्याला असं वाटलं की शक्तिशाली बनवू शकत नाही मग तो धर्म नको. आणि कवी कोणत्या उद्देशाने म्हणतोय, कवी स्वतःची हतबलता दर्शवतोय की मी आता पापाच्या एवढ्या अधीन झालेलो आहे, पापकर्माच्या, की आता ही पाप सुटतील असं वाटत नाही, माझ्या बरोबरच निघून जातील पाप. त्यामुळे मी सततच तुझ्या सान्निध्यात राहतो आणि तुझ्याच सान्निध्यात माझा देह ठेवतो. कारण गंगेच्या सान्निध्यात पाप थांबत नाहीत, पाप निघून जातात बाजूला आणि ती बाहेर जाऊन आपली वाट बघत असतात तिकडे. मग आपण गंगेच्या सान्निध्यांना दूर गेलो की परत ती आपल्याला धरतात. म्हणून कवी म्हणतो मला तो सान्निध्यच सोडायचं नाही, कारण माझी पापी वृत्तीच संपत नाही आहे, म्हणून मी इथेच थांबतो. पुढे कवी म्हणतात की प्रदोष समयी
म्हणजे प्रदोष समयी म्हणजे दोन प्रदोष, म्हणजे एकतर दिवसाचा प्रदोष काळ, संध्याकाळचा काळ, आणि पक्षाचा प्रदोष काळ म्हणजे पूर्ण जो पक्ष आहे आपला 15 दिवसांचा, त्या पूर्ण 15 दिवसांची संध्याकाळ कधी होते? त्रयोदशीला, द्वादशीयुक्त त्रयोदशीला पूर्ण पक्षाची संध्याकाळ होते. म्हणजे त्या पूर्ण पक्षाचा प्रदोष काळ जो असतो तो द्वादशीयुक्त त्रयोदशीला होतो. आणि दिवसाचा प्रदोष काळ कधी होतो? सूर्यास्ताच्या जवळ होतो. आणि कवी सतत गंगेच्या सान्निध्यात राहिल्यामुळे त्याला काहीतरी विशेष दिसतंय की प्रदोष काळात आणि प्रदोष तिथीला गंगेचं रूप काहीतरी बदललेलं दिसतं. म्हणून तो असा तर्क करतो की कदाचित प्रदोष काळामध्ये महादेव तांडव करत असावेत. कारण प्रदोष काळामध्ये आणि प्रदोष तिथीला महादेवांचं दर्शन घेण्याचं महत् पुण्य सांगितलेलं आहे. तुम्ही कोणी असा, स्मार्त, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर, कोणी असा, तुम्ही विष्णूंचे उपासक असा, तुम्ही सूर्याचे उपासक असा, तुम्ही गणपतीचे उपासक असा, तुम्ही देवीचे उपासक असा किंवा शिवांचे उपासक असा, कोणत्याही देवाची तुमची उपासना असेल तरी देखील प्रदोष काळी महादेवांचं दर्शन अवश्य घ्यावं. शक्यतो स्वयंभू स्थान किंवा प्राचीन स्थान कुठे असेल तिथे घ्यावं. कारण प्रदोष काळ हा असा काळ आहे की सर्व देवता महादेवांचं दर्शन घ्यायला तिथे आलेले असतात. कदाचित असा असेल की महादेव तांडव करतात ते बघायला आलेले असतील. कारण कवी तर म्हणतोय की प्रदोष काळात महादेव तांडव करतात. मग असंही असू शकतं की महादेवांचा तांडवाचा सोहळा बघण्यासाठी सर्व देवता तिथे प्रदोष काळात आणि प्रदोष तिथीला एकत्र होतात आणि तेव्हा तुझ्या लहरी वेगळ्या उसळतात. हे गंगे, तुझ्या लहरी तुझ्या पात्राच्या शेजारी असलेल्या ज्या कपारी आहेत तिथे आपटतात आणि त्यातनं जो ध्वनी होतो, आम्हाला तो ध्वनी ऐकून असं वाटतं की जणू काही तू डमरू वाजवतेस आणि महादेवांना साथ करतेस त्यांच्या नृत्यामध्ये. आणि त्यांचे हाताचे जसे विलास होत आहेत, जसे विन्यास होत आहेत, तसे तू तुझ्या लहरी वरखाली करून त्यांना नृत्यामध्ये साथ करतेस असं आम्हाला वाटतं. पुढे कवी म्हणतात, मी माझा सगळा भार तुझ्यावर टाकलाय, आता तू माझा अव्हेर करून जाऊ नकोस. अर्थात गंगा असं करणारच नाही, गंगा कोणाचा अव्हेर करत नाही. पण कवी इतका भावविभोर झालेला आहे, त्याला सगळीकडनं सर्वत्र वैफल्य आलेलं आहे. त्याला जिथे जिथे त्याने यश मिळवण्याचा प्रयत्न केला तिथे तिथे त्याला अपयश प्राप्त झालं आणि त्याला एकमेव आश्रयस्थान दिसतंय ते म्हणजे गंगा. गंगा महादेवांच्या जटेत आहे आणि जटेमध्ये ती उसळते. उसळताना तिचे काही थेंब महादेवांच्या समोर बसलेल्या पार्वतीच्या भांगात पडतात आणि पार्वती क्रोधाने गंगेकडे बघते आणि पार्वतीने क्रोधाने गंगेकडे बघितल्यामुळे पुन्हा गंगेमध्ये लाटा उसळतात निराळ्या. त्या लाटा आमचं कल्याण करोत असं कवी म्हणतात. पण आपण जे गंगा स्तोत्र वाचतो ना, हे काय आहे? हे लालित्य आहे भाषेचं. कारण जे गंगा स्तोत्र स्कंद पुराणात लिहिलेलं आहे, जे रोज आपण 10 दिवस सुरुवातीला श्रवण करतो, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, यथा गौरी तथा गंगा, जशी गौरी तशी गंगा, ह्यांच्यामध्ये भेद करू नये. जो भेद करतो तो मूढधी आहे असं म्हटलेलं आहे. गौरी आणि गंगा ह्यांच्यामध्ये भेद करू नये, ह्या दोघी सारख्याच आहेत, एकच आहेत. सर्वांचे अभिष्ट होते म्हणून तुझ्याकडे येतात. सगळेजण तुझ्याकडे येतात, ते त्यांचं चांगलं होतं म्हणून येतात. कारण भाग्य उजळतं. तुम्ही जर नित्य ज्या ज्या लोकांनी गुरूंचा आश्रय घेतलेला आहे ते लोक नित्य त्या गुरुस्थानावर जातात. असेही मी नेहमी बघतो, इथे पण बघितले की गुरूंचा आदेश असला, गुरूंचा तिथे काही उत्सव असला तर इथलं कितीही उत्पन्न सोडून ते उपासक तिथे गुरुस्थानावर जातात. कारण त्यांना माहिती असतं
की माझा जो काही असं सकृत दर्शनी असं वाटतंय की आज माझं ह्या व्यवसायाचं नुकसान झालं, पण ते होऊन देत नाहीत गुरु. इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं कुटुंब व्यवस्थित चालतं, तुमचा चरितार्थ व्यवस्थित चालतो आणि आपल्याला कळत नाही एवढी समृद्धी येते. कशी आली हे कळत नाही. पण अशा कुठेही जा तुम्ही, गुरूंच्या चरणाशी जा, तीर्थक्षेत्री जा, गंगेपाशी जा, अजून कुठेही जा, ही जी तीर्थक्षेत्र आहेत, गुरुचरण आहेत आणि गंगा किंवा हे आहेत, कुठेही गेलात आणि तिथे सातत्य ठेवलं तर तुमची परिस्थिती बदलत जाते आणि स्थैर्य येत जातं. तर कदाचित असं असेल, हे सगळेजण तुझ्या आश्रयाला येतात तर त्यांना काहीतरी लाभ झाला म्हणून येतात. मी मात्र त्या उद्देशाने काय आलेलं नाही आहे. मला आता कुठला लाभ मिळवायचा नाही आहे. मला केवळ तुझं अस्तित्व हवं आहे. मला केवळ गंगेचं अस्तित्व जवळ हवं आहे. तिचा लाटांचा आवाज ऐकायचा आहे. तिचे तुषार माझ्या शरीरावर उडाले पाहिजेत आणि तिच्या सान्निध्यातच माझा अंत व्हावा अशी इच्छा आहे. म्हणून मी सतत तुझ्याजवळ येतो. जसा सूर्यप्रकाश अंधाराचा नाश करतो, तसं तुझ्या पाण्याचा खळखळाट, तुझ्या पात्रातील माती, ती जर का आम्ही आमच्या कपाळाला लावली तर आमच्या दुष्प्रवृत्तींचा नाश होतो आणि भाग्योदय होतो. पुण्य ठिकाणची माती ही आपल्याला शरीराला स्पर्श झाली पाहिजे, कपाळाला स्पर्श झाली पाहिजे. ह्या भावनेतूनच वैष्णव गोपीचंदन धारण करतात कपाळावर. कारण जिथे गोपींनी क्रीडा केलेली आहे, त्यांचा भक्तिपूर्ण स्पर्श त्यांच्या शरीराचा ज्या मातीला झालेला आहे, ती माती आपल्या शरीरावर असावी म्हणून गोपीचंदन धारण केलं जातं. कोणी यज्ञ करतात, कोणी देवपूजा करतात, कोणी योगसाधना करतात, पण मी मात्र गंगा गंगा असं नामस्मरण करत राहतो. मी यज्ञ करत नाही, मी देवपूजा करत नाही, मी अन्य काही तपाचरण करत नाही. मी केवळ गंगा असं म्हणत राहतो, गंगेजवळ राहतो. त्यांनी मला माझं सार्थक झालं असं वाटतं. सत्कर्म करणाऱ्यांसाठी देव आहेत. जे सत्कर्म करतात, यांती देवव्रतान देवा पितॄन यांती पितृव्रताः. जे देवांची पूजा करतात, सत्कर्म करतात, त्यांच्यासाठी, त्यांना त्यांची सेवा करण्यासाठी, म्हणजे त्यांची सेवा करण्यासाठी म्हणजे त्यांना इष्टभोग देण्यासाठी देव आहेत बसलेले. पण मी काही सत्कर्म वगैरे काही करत नाही, कारण मी आता सत्कर्मांचा देखील त्याग केलेला आहे. मी दुष्कर्मांचा देखील त्याग करतोय आणि मी सत्कर्मांचा देखील त्याग केलेला आहे. जे मी मगाशी राजर्षी लोकांबद्दल सांगितलं, हे राजर्षी लोक जेव्हा वानप्रस्थ घेतात तर दुष्कर्माचा तर ते त्याग करतातच. राजाकडून दुष्कर्म काय घडतं की तो ज्या काही यज्ञयाग करतो त्याच्यामध्ये पशुहिंसा होते. त्याच्यामध्ये ते पशुहिंसेचा दोष त्याला लागतो. त्याची प्रायश्चित्त घेऊनच त्याला वानप्रस्थ स्वीकारावा लागतो. आणि असं कोणतंही कर्म नाही, कोणत्याही वर्णाचं असं कर्म नाही की ज्या कर्मामध्ये दोष नाही. म्हणजे पुरोहिताला, म्हणजे ब्राह्मणाला षटकर्म सांगितलेली आहेत. यजन याजन म्हणजे स्वतः होम हवन करणं आणि दुसऱ्याकडून करवून घेणं, आणि दान प्रतिग्रह म्हणजे दान देणं आणि दान स्वीकारणं, आणि अध्ययन अध्यापन म्हणजे शिकायचं सुद्धा आणि शिकवायचं सुद्धा. आता अध्ययन अध्यापनामध्ये काही दोष नाही, दान प्रतिग्रहामध्ये काही दोष नाही. म्हणजे जर का सांगितल्या पद्धतीने दान केलं आणि सांगितल्या पद्धतीने प्रतिग्रह केला तर दोष नाही. पण यजन याजनामध्ये मात्र दोष आहे. तो जेव्हा याजन करतो तेव्हा मात्र कितीही योग्य प्रकारे याजन केलं, म्हणजे पौरोहित्य केलं, तरी दोष लागतात. आणि दोष लागतात म्हणून असा कोणी म्हणू शकत नाही की मी ह्या कर्माचा त्याग करतो. अर्जुन म्हणायचा, अर्जुन गीतेमध्ये म्हणतो की मी भिक्षा मागून माझं जीवन यापन करीन. यंदा ह्या माझ्या
परिजनांना, माझ्या सख्या आजोबा, काका आणि सगळे भाऊ आहेत, ह्यांना मारून मी सिंहासनावर बसण्यापेक्षा भैक्षमपीह लोके, मी भिक्षा मागून माझं जीवन यापन करणं जास्ती श्रेष्ठ समजतो. तर ते काय आहे, तो स्वकर्मापासून दूर, म्हणजे तो म्हणतो हा माझा जो क्षत्रिय धर्म आहे, हा ह्यातलं क्षत्रिय कर्म हे दोषयुक्त आहे, म्हणून मी ह्याचा त्याग करतो. तेव्हा भगवंत त्याला सांगतात की सहजम कर्म कौंतेय. सहजम, सहजम म्हणजे सहज म्हणजे च्या बरोबर जन्मलेलं. मग कोणाच्या बरोबर जन्मलेलं? माझ्या बरोबर जन्मलेलं. माझं जे कर्म आहे हे माझ्या बरोबर जन्मलेलं आहे. सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. ते सदोष जरी असलं तरी त्याचा त्याग करू नये. कारण सर्वारंभा ही दोषेण धूमे नाग्निरिवावृता, की प्रत्येक ठिकाणी दोष हे असतातच. जसा अग्नी हा धुराने वेढलेला असतो, तसं तुझं सहज कर्म आहे हे दोषाने वेढलेलंच आहे. अर्जुन म्हणतो मग काय करू? मी ह्यांना मारलं तर मी नरकात जाईन. भगवंत म्हणतात मग जा. कर्तव्य करताना स्वर्ग मिळणार आहे का नरक मिळणार आहे, का सुख मिळणार आहे की दुःख मिळणार आहे, ह्याचा विचार करण्याचा तुला अधिकारच नाहीये. जे कर्तव्य तुझं आहे ते कर. त्याचं फळ कसं मिळायचं ते पुढच्या प्रकृतीवरती सोडून दे, भगवंतावरती सोडून दे. तू तू का हिशोब लावत बसलायस की मी चांगलं केलं तर मला, म्हणजे मी असं केलं तर मला नरकात जावं लागेल, ह्या भीतीने मी ते करत नाही माझं कर्तव्य. असं नाही करून चालणार. नरकात जायला लागलं तरी कर्तव्य करायला लागेलच. तर हे कर्तव्य करताना आपण आपल्या मूळ कर्माचा त्याग करू शकत नाही. आणि प्रत्येक कर्म हे सदोष असतंच. सदोष जरी असलं तरी ते करायचं आणि दोषांची निवृत्ती कशी होईल याचा विचार करायचा. म्हणजे ते झाल्यानंतर ते दोष पुन्हा निवृत्त पण करायचे. म्हणजे जिथे काही घाण असेल, काही अस्वच्छता असेल तर ते स्वच्छ करणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी ते स्वच्छ केलं. आता मी म्हणेन मी स्वच्छ करण्याचं काम केलं, मी पुण्यकर्म केलं. मला घरचे सांगतात आंघोळ कर, मी म्हणते का म्हणून आंघोळ करू? मी काय वाईट केलंय? मी काय वाईट केलंय? मी काय चुकीचं केलंय? मी काय पाप केलंय आंघोळ करायला? अरे पण अंगाला घाण लागली ना, ती तरी धुवून ये. म्हणजे जे कर्तव्य आहे ते करायचं आणि ते कर्तव्य करताना जे शरीरावरती मल असतो तो देखील धुवायला पाहिजे. हे सगळे जे सत्कर्म करणारे आहेत हे एका काळानंतर सत्कर्म देखील सोडून देतात. आणि माझी तशी अवस्था झालेली आहे की मी आता सत्कर्म देखील सोडून दिलेलं आहे, मी दुष्कर्म देखील सोडून दिलेलं आहे, जेणेकरून मी साम्यावस्था प्राप्त करून इथून पुढे जाऊ शकीन. जगन्नाथ पंडित म्हणतात की मी सुरुवातीला तुझं पाणी प्यायलं प्रारंभिक अवस्थेत, ते मातेच्या स्तनातून मिळणाऱ्या दुधासारखं होतं. ते मी प्राशन केलं, पण नंतर मी माझ्या सवंगड्यांबरोबर खेळायला निघून गेलो आणि त्या खेळात रममाण झालो आणि तुला विसरलो. म्हणजे हे ते कशाबद्दल बोलतायत की ते दक्षिणेमध्ये त्यांचा जन्म झाला, दक्षिण भारतामध्ये, आणि नंतर ते खूप विद्वान होते, त्यामुळे ते मजल दरमजल करत अकबरापर्यंत पोहोचले. अकबराचा आश्रय घेतला आणि तिथे राहून नंतर अकबराच्या मुलीची त्यांना इच्छा झाली. त्यांनी त्या मुलीची अकबराकडे मागणी केली. अकबराने त्यांना ती देऊ केली, लवंगी तिचं नाव. पण अशा स्त्रीशी विवाह केल्यामुळे तात्कालीन विद्वानाने त्यांना स्वीकारलं नाही, समाजाने स्वीकारलं नाही. म्हणून त्यांनी गंगा लहरी लिहिली, म्हणजे भरपूर प्रयत्न करून शेवटी गंगा लहरी लिहिल्या. हा विद्वत्तेचा एक शिखर आहे. गंगा लहरी
म्हणजे प्रत्येक प्रकारे काव्य आहे, त्याच्यामध्ये अलंकार आहेत, तत्वज्ञान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गंगेची स्तुती आहे. एवढं सगळं विद्वत्ता प्रचूर रचना करून सुद्धा पुन्हा त्यांना कोणी स्वीकारलं नाही. आणि तेव्हा त्यांना हे कळून चुकलं की मी समाजाने स्वीकारावं म्हणून प्रयत्न करणंच चूक आहे. माझ्या आयुष्याचा तो उद्देश नाहीच आहे की समाजाने मला योग्य किंवा अयोग्य म्हणावं. माझ्या आयुष्याचा उद्देश मोक्षप्राप्ती आहे. आणि तेव्हा ते गंगेच्या आश्रयाला येतात आणि म्हणतात की मी सुरुवात मात्र केली, पण नंतर मात्र माझ्या सवंगड्यांमध्ये सवंगडी म्हणजे कोण? जो मला स्वीकारत नाही तो समाज. पण आता मात्र मी तुझ्या चरणाशी आलोय, आता तू मला आपलंसं कर. ते म्हणतात की मला मोक्ष द्यायला तू सिद्ध हो, कारण आता तो क्षण समीप आलेला आहे. कारण ते तिच्या काठावर बसून पुन्हा गंगा लहरींचा पाठ करत होते. आणि तुम्हाला माहिती असेलच की प्रत्येक श्लोकाबरोबर त्या घाटाला 52 पायऱ्या होत्या आणि प्रत्येक श्लोकाबरोबर गंगा एक एक पायरी वर यायची आणि 52व्या श्लोकाला त्या दोघांना ती आपल्यामध्ये सामावून त्यांना चिरनिद्रा गंगेने दिली. तुझी देहकांती शरदातल्या चांदण्यासारखी शुभ्र आहे. गंगे, तुझा मुकुट हा चंद्रकला ज्या असतात ना उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या, तसा बघता बघता चमकणारा तुझा मुकुट आहे. हे गंगेचं ध्यान आहे. तुम्हाला समोर ते चित्र दिसतंय ना, एक वरद हस्त, एक अभय हस्त, एका हातामध्ये कुंभ आणि एका हातामध्ये कमळ, अशा गंगेचं कवी ध्यान करतायत आणि म्हणतायत की तुझं हे रूप आम्हाला उत्तम गती प्राप्त करून देणारं होऊ दे. ते शंतनू ची पत्नी गंगा, कारण शंतनू त्यांनी गंगेला बघितलं, त्या स्त्रीला, म्हणजे गंगा स्त्री रूप घेऊन होती. कारण तिला वसू जे होते, अष्टवसू होते, त्यांना मोक्ष देण्याची जबाबदारी तिच्यावर आलेली होती की यांना शाप मिळालाय पृथ्वीवर जन्म घेण्याचा, पण ते इकडे तिकडे जन्म घेणार नाही म्हणतात. आता कसं करायचं? तर तुझ्या पोटी ते जन्म घेतील म्हणतात. मग ठीक आहे, मग गंगेने स्त्री रूप घेतलं. स्त्री रूप घेतल्यानंतर ती शंतनूला दिसली. शंतनूने तिची इच्छा केली आणि नंतर तिने 7 मुलं जी वाहून दिली आणि मग 8वे देवव्रत भीष्म पितामह आपल्याला माहिती आहेत. तर इथे ती शंतनूंची पत्नी, शंतनोः पत्नी, शंतनोः करोतु, म्हणजे शंतनूची पत्नी आमच्या तनूचं म्हणजे शरीराचं शांती करू दे. आता संस्कृत जाणणाऱ्याला हे समजू शकतं की शंतनोः पत्नी करोतु असं म्हटलंय की शंतनूची पत्नी आमच्या शरीराला शांत करू दे. म्हणजे तिच्या आपल्या शरीराचा त्या गंगाजलाचा स्पर्श झाला की मला शांत वाटतं. ते शंतनू आणि शंतनू यांचं अलंकार केलेला आहे तिथे. कवी म्हणतात की माझा जो भवरोग आहे तो शांत करता करता मंत्र मुके झाले, औषध प्रभावहीन झाली, इतकी माझी पापं आहेत आणि देव देखील मला जवळ करत नाहीत. अमृताचा प्रभाव संपला, औषधी फोल झाल्या आणि एका शिलेचं वर्णन केलंय. त्या शिलेबद्दल मला माहिती नाही, जर मला माहिती पडलं तर मी त्याबद्दल भविष्यात कधी सांगेन किंवा तुम्हाला कधी कळलं तर आपल्या भाग्याने कळेल. गारुत्मती शिला नावाची एक शिला आहे की जिचा स्पर्श केल्यानंतर विष उतरतं, असा एक दगड आहे. पण माझं संसाराचं विष एवढं भिनलंय की ती शिला देखील मला स्पर्श केल्यानंतर भंगून गेली. कवी आपल्याला जो भवरोग झालाय त्याची तुलना सर्पदंशाशी करतात. सर्पदंश कसा असतो? सर्पदंश झाल्यानंतर सर्पदंशाची परीक्षा केली जाते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मिरची खायला देतात आणि त्याला जर का ती गोड लागली
तर समजावं की ह्याला सर्पदंश झालेला आहे, आणि गुळ खायला देतात, तो त्याला बेचव लागतो. असाच आपल्याला भवरोग जेव्हा झालेला असतो ना, तेव्हा आपल्याला जी अहितकर गोष्ट असते, जी आपल्या हिताची नसते, ती आपल्याला खूप आवडते, ती खूप आवडते आपल्याला. आणि आपली जी हिताची गोष्ट असते ना, तिचा आणि ती सांगणाऱ्याचा आपण तिरस्कार करतो. म्हणजे आपल्याला जर का खरूच झाली असेल, त्वचारोग झालेला असेल, तर आपण तो खाजवतो, आणि खाजवून आपल्याला हा बरं वाटतं एकदम. ते जे बरं वाटणं आहे ते संसारातलं सुख आहे. आणि जो आपला हितचिंतक असतो तो म्हणतो त्याच्यावर मी औषध टाकतो. आपण म्हणतो नको नको, झोंबेल, पण तरी पण आपला हितचिंतक त्याच्यावर औषध टाकतो. औषध टाकल्यानंतर आपल्याला झोंबतं, दुःख होतं. ते दुःखाची तुलना कशाची आहे? आपण आपलं विलासी जीवन जगत असतो, आणि अचानक जेव्हा आपण अध्यात्माचा आश्रय घेतो तेव्हा आपल्याला दुःख व्हायला लागतं. आपल्या आयुष्यात एक एक संकट यायला लागतात. जशी उपासना सुरू होते तशी संकट वाढायला लागतात, कारण ते अनर्थ बाहेर पडत असतात ना. औषध पडलंय ना जखमेवर, खर्जेवरती औषध पडलंय, आता झोमणार. तिथले जंतू जोपर्यंत मरून जात नाहीत तोपर्यंत झोमणार, पण नंतर तुम्हाला नितळ त्वचा मिळेल, आणि ते खरं सुख आहे हे आपण लक्षात घेत नाही. आपण खरूच खाजवण्यामध्ये सुख मानत राहतो. आणि सर्पदंश झाल्यानंतर जसं आपल्याला गुळ बेचव लागायला लागतो आणि मिरची हवी हवीशी वाटायला लागते, तसं आपण ह्या संसारात जगत असताना हा संसारच सार आहे असं समजतो, आणि आपल्याला चांगल्या गोष्टी नकोशा वाटायला लागतात आणि वाईट गोष्टींची प्रीती होते. पुढे कवी म्हणतात की महादेव द्यूतामध्ये सर्वस्व हरले. काय काय हरले महादेव? त्यांचं गजचर्म हरले, रुद्राक्षमाळा हरले. कोणाशी द्यूत खेळत होते? पार्वतीशी. पार्वतीशी द्यूत खेळण्याच्या बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. म्हणजे कुठेतरी नंदीची कथा येते, मी ऐकले, प्रत्यक्ष साहित्यात वाचलेली नाही, ऐकले की नंदीला साक्षी ठेवलं की आमच्यापैकी कोण जिंकतंय ते सांग द्यूतामध्ये. तर महादेव जिंकले, पण पार्वती क्रोधाने बघत होती की आता हा उत्तर काय देतो. मग पार्वतीच्या क्रोधाला घाबरून नंदिनी चुकीचा निर्णय दिला. ही मी शास्त्रात पुराणात वाचलेली कथा नाही, ही मी एक आपली हरदासी कथा म्हणतो ना आपण, आख्यायिका वगैरे, अशी ऐकलेली आहे. मग नंदिनी ती मातेला घाबरून मातेच्या बाजूने निर्णय दिला की माता जिंकली म्हणून. मग महादेवांनी त्याला शाप दिला की तुझ्या मानेवर जोखड बसेल, तुला भूमी नांगरावी लागेल. मग तरी पण नंदी म्हणतो मग आम्हाला तरी त्यातून हे ऐश्वर्य कधीतरी भोगायला मिळालं पाहिजे ना. इथे कैलासाचं जे ऐश्वर्य आहे ते एकदम तुम्ही सोडवून देता, हे कसं चालेल? महादेव म्हणतात तुमच्यातले काही जण नंदी म्हणूनच फिरतील पृथ्वीवर, आणि त्यांना काही काम नाही करता, त्यांनी नुसती मान हलवायची, त्यांना पैसा मिळेल, असा उशाप दिला. असे ते द्यूताचे प्रसंग आहेत. तर त्याच्यामध्ये असं झालं की सर्वच हारायला लागले महादेव. रुद्राक्षमाळा हरले आणि गजचर्म हारले, आणि सगळे प्रमथादी गण जे होते त्यांचे ते पण गण सुद्धा पणाला लावले आणि तेही हरले द्यूतामध्ये. आता काहीच उरलं नाही. डोक्यावरचा चंद्र काढून दिला, त्रिशूळ दिलं, डमरू दिला, काहीच उरलं नाही. ते म्हणतात आता काय नाही, आता मी पूर्ण हरलो, आता काय? पार्वती म्हणते अजून तुमच्या डोक्यावरती गंगा आहे ना, ती पणाला लावा. असं म्हटल्यानंतर गंगा क्रोधाने बघायला लागते. कवी म्हणतो गंगे, पार्वतीच्या ह्या वाक्यांनी जेव्हा तुझा क्रोध उत्पन्न होतो आणि तुझ्या लाटा त्या पद्धतीने वेगळ्या उसळतात, त्या सुद्धा आमच्यासाठी कल्याणकारी आहेत.
सापत्न भावातून उसळलेल्या लाटासुद्धा आमच्यासाठी कल्याणकारी आहेत. मदन रिपू शिवाचे उत्तमांग भूषित करणारी. गंगेची स्तुती करताना विशेष एक शब्द वापरलाय, मदन रिपू शिव. एक ह्या शब्दावरून नवनाथांमधलं एक वाक्य आठवलं. गोरक्षनाथ एका नगरात प्रवेश करतात आणि गोरक्षनाथ एवढे तेजस्वी असतात की ते जे गावकरी असतात ते त्यांच्याकडे बघून म्हणतात, हा कोण आला कामारी की कामजनक. म्हणजे हे शिव आहेत की विष्णू आहेत. कामारी म्हणजे शिव आणि कामजनक म्हणजे विष्णू. म्हणजे कृष्णाने प्रद्युम्नाच्या रूपाने कामाला पुन्हा जन्म दिला होता. गंगेची स्तुती करताना विशेष करून तुम्ही काय शब्द वापरता, म्हणजे समोरच्याची स्तुती करताना काय शब्द वापरता त्याच्यामधून तुम्हाला काय हवंय ते सिद्ध होतं. जेव्हा गीतेमध्ये व्यास अर्जुनाला गुडाकेश म्हणतात किंवा कृष्णांना पार्थसारथी म्हणतात किंवा कृष्ण अर्जुनांना देवदत्त म्हणतात किंवा फाल्गुन म्हणतात किंवा परंतप म्हणतात किंवा पांडव म्हणतात, कधी भारत म्हणतात. या प्रत्येक संबोधनामध्ये वेगवेगळे भाव आणि वेगवेगळ्या प्राप्ती दडलेल्या आहेत. तर इथे मी गंगेला जेव्हा कामाचे शत्रू असलेल्या शिवांच्या डोक्यावर बसणारी असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी माझं काम नष्ट करण्याची कामना करतो. अनेक जनांचे पाप त्वरित नाहीशी करणारी गंगा. एक असं नाही की एकामागून एक या एकेकाची पाप मी धुते असं नाही. एकत्र तुम्ही बघितलं प्रयागमध्ये मौनी अमावस्येला 20 कोटी एकत्र आले. 20 कोटी एका दिवशी न्हावून गेले तिथे. गंगा काय नाही, गंगा म्हणजे ठीक आहे 20 कोटी नाही. योगी आदित्यनाथ म्हणाले होते, कारण त्यांना असं विचारलं की 40 कोटी जनता येईल या सगळ्या दिवसात, असं आम्हाला कळलंय, असा अंदाज आहे. योगीजी म्हणाले 70 कोटी येऊ देत, आमची तेवढी तयारी आहे. आणि खरोखर 68 कोटी येऊन गेले पूर्ण कुंभाच्या पर्वामध्ये. गंगा असं नाही म्हणाली की एकामागून एक या, हळूहळू या. एकत्र सगळ्यांचा पापहरण केलं. अशी गंगा जिच्या लाटा उंच उडत आहेत, ती गंगा माझं आयुष्य, माझा देह, माझं भाग्य सगळं निर्मल करू दे अशी इच्छा कवी करतात. हे 52 श्लोक आपले गंगा लहरींचे पूर्ण झाले. आणि हे सत्र संपवताना, हे सत्र पूर्ण करताना मी या इथे व्यासासनावर बसून आमच्या गुरूंचे आभार मानू इच्छितो. आमचे चौलचे आप्पा केळकर गुरुजी आणि नागपूरचे नाना केळकर गुरुजी, ह्या दोघांच्या सान्निध्यात राहून, सतत सान्निध्यात राहून मला जे जे सिद्धांत मिळाले, जी जी वाक्य ऐकायला मिळाली, ती सगळी मी तुम्हाला 10 दिवसात सांगितली. आणि त्या दोघांना नमस्कार करून मी आपलं सत्र पूर्ण करतो. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.